नमस्कार मित्रांनो, कोकणातील मराठी भाईकथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही जर आजच या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा. त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा. त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा. म्हणजे सगळ्या भाईकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भाईकथांचा आनंद घेता येईल. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी विशाल. आज मी तुम्हाला माझ्या आई आणि वडील यांच्या बाबतीत त्यांना जो काही एक प्रेतबाधेचा भूतबाधेचा जो अनुभव आला तो मी आज तुम्हाला सांगणार आहे. आम्ही मुंबई भांडूप येथे राहतो. ही गोष्ट जवळजवळ 20-22 वर्षापूर्वीची आहे. तर मुंबईमधल्या त्या भांडूपमध्ये त्या झोपडपट्टीमध्ये चाळीमध्ये आम्ही राहायचो. तिथे बरेचसे आपले कोकणातीलच माणसं होती सगळी. आणि चाळ सिस्टीममध्ये कसं सगळ्यांचे प्रेम जिव्हाळ्याचे आपुलकीचे संबंध असतात. आणि आमच्याच खोलीच्या 1-2 खोल्या सोडून एक उत्तर प्रदेशातील एक कुटुंब, त्यांची खोली होती. त्यांचं आडनाव होतं यादव. तर ते देखील त्या आमच्या चाळीमध्ये राहायचे. त्या कुटुंबातला एक बिपिन म्हणून मुलगा होता. अतिशय हुशार, कष्टाळू, प्रेमळ. एका इलेक्ट्रॉनिक कंपनीमध्ये तो जॉबला होता. आणि त्याचे वडील आणि आई असं ते तिघांचंच कुटुंब होतं. वडील एका इलेक्ट्रिशियनकडे कामाला होते, म्हणजे लाईट फिटिंग वगैरे करतात ना, त्याच्याकडे ते कामाला होते. आणि ते सगळं कुटुंब म्हणजे त्या सर्व कोकणी माणसांशी मिळून मिसळून राहायचं. त्यांच्या सगळ्या सणवारामध्ये ते सामील व्हायचे आणि सगळ्यांचे संबंध चांगले होते. तर एके दिवशी काय होतं, तो बिपिन जो त्यांचा मुलगा होता त्या कुटुंबातला, त्याचं लग्न करायचं म्हणून वडील ते सगळे त्यांच्या समाजामध्ये पोरगी शोधायला सुरुवात करतात. आणि चांगला मुलगा होता, पगारही चांगला होता, हुशार होता, कष्टाळू होता, निर्व्यसनी होता आधी. त्यामुळे ते आपल्या गावाकडे किंवा त्यांची मुंबईची काही त्यांची माणसं होती समाजातली, तिकडे त्याच्यासाठी मुली शोधण्याचा म्हणून कार्यक्रम सुरू होता त्यांचा. तर म्हणता आता त्या उत्तर प्रदेशामध्ये त्यांचं जे मूळ गाव होतं ना, तिथे एक मुलगी त्यांना सापडली. आणि मग त्यांचं लग्न त्यांनी ठरवलं. आणि मग लग्नाला त्या चाळीतली, त्या भांडूपमधली जे तिथे राहायचे त्याच्या आजूबाजूची 10-12 माणसं तरी त्याच्या लग्नानिमित्त उत्तर प्रदेशमध्ये गेले होते, कारण लग्न उत्तर प्रदेशमध्ये होतं. त्यामध्ये माझे वडील, ज्यांना तिथे सगळे लोक चाळीमध्ये नाना म्हणून ओळखायचे, तर माझे वडील देखील उत्तर प्रदेशला गेले होते तर लग्न सोहळा पाहण्यासाठी किंवा ते त्यांच्या कार्यक्रमाला सहभागी होण्यासाठी म्हणून. आणि मग लग्न झाल्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी ती सगळी चाळीतली माणसं आली. आणि येत्या 8-10 दिवसात मग ते कुटुंब देखील आलं. म्हणजे बिपिनची नवीन बायको, त्यानंतर आई वडील हे सगळेच मग मुंबईला आले. डेली रुटीनप्रमाणे मग त्यांची कामं सुरू झाली. मग तो त्या इलेक्ट्रॉनिक कंपनीमध्ये कामाला जायचा. त्याचे वडील ते इलेक्ट्रिशियनकडे कामाला होते. ते कामाला म्हणजे डेली रुटीनप्रमाणे सगळं चालू झालं. आणि माझ्या वडिलांचं आणि त्या बिपिनच्या वडिलांचं एकदम खास होतं. म्हणजे मैत्रीचे संबंध चांगले होते. म्हणजे त्यांच्या घरातलं सगळं ते आम्हाला येऊन सांगायचे किंवा आमच्या घरातली सगळी माहिती त्यांना होती. आणि आमचे त्यातल्या त्यात संबंध जास्त चांगले होते. 1 महिना लग्नाला झाला आणि बिपिनची बायको आणि बिपिन यांच्यामध्ये खटके उडायला लागले. कारण काय होतं ते काय कळलं नाही, परंतु त्या दोघांमध्ये एक भांडणं व्हायला लागली. आता बिपिनचे आई वडील त्याला समजत होते, त्या नवीन सुनेला समजत होते, पण ह्यांची भांडणं हळूहळू वाढतच गेली. थोडे दिवस बरी असायची, 8-10 दिवस परत मग भांडणं व्हायची यांची. मग एके दिवशी माझ्या वडिलांनी देखील ते बिपिनची आणि त्याच्या बायकोची समजूत घातली, तरी देखील ती त्यांची भांडणं सुरूच राहिली. आणि बिपिन आपल्या बायकोशी भांडेल याच्यावरती विश्वास नव्हता लोकांचा, की तो एकदम साधा सरळ चांगला माणूस मिळून मिसळून राहणारा होता सगळ्या. त्यामुळे त्याची बायकोच काहीतरी खोडकर आहे किंवा तीच त्याला त्रास देते असं सगळ्या त्या चाळीतल्या लोकांचा एक समज झाला होता. कारण ते कुटुंब अतिशय चांगलं होतं. आणि लग्न झाल्यानंतर ही भांडणं सुरू झाली होती. एके दिवशी या भांडणाचं पर्यावसन एका वेगळ्या घटनेमध्ये झालं. संध्याकाळची वेळ होती. माझे वडील म्हणजे नाना ते चाळीच्या त्या रस्त्यावरनं आतमध्ये चाळीकडे येत होते. आणि बिपिन त्या दिवशी घरीच होता. बिपिनचं आणि त्या दिवशी त्याच्या पत्नीचं भांडण झालं. आणि त्या पत्नीने अंगावरती रॉकेल ओतून स्वतःला पेटवून दिलं. आणि ती धावत धावत त्या रस्त्यापर्यंत
आली आणि समोरूनच माझे वडील येत होते आणि ती बरोबर समोर आली. तर वडिलांनी त्या पेटत्या शरीराकडे पाहिलं तर ही बिपिनची बायको. त्यानंतर बिपिन धावत आला, त्याचे आई वडील सगळे धावतात, सगळीकडे आरडाओरड झालं, सगळी माणसं चाळीतली धावली, कोण पाणी मारते, कोण काय करते, विझवण्याचा प्रयत्न करतात. परंतु रॉकेल तिने एवढं ओतून घेतलेलं की त्याच्यामध्ये ती बऱ्यापैकी जळली होती. चेहरा अतिशय काळाकुट्ट झाला होता, डोळे असे मोठे सुजून असे झाले होते आणि तिचा चेहरा एकंदरीत असा विद्रूप झाला होता. कशीबशी लोकांनी मग तिची आग विझवली खरी, परंतु तेव्हाच लोकांना वाटलं होतं की ही जगणार नाही, कारण जवळजवळ 90-95% तिचं शरीर पूर्ण जळून काळं ठिक्कर पडलं होतं. डोळे असे बटबटीत झाले होते, चेहरा सुजला होता आणि अशा चामड्या लोंबत होत्या अक्षरशः, केस वगैरे पूर्ण जळून गेले आणि विद्रूप झाली होती ती. तर वडिलांनी मग बाकीच्या सगळ्यांनी तिला डॉक्टरकडे नेले, हॉस्पिटलला नेले. हॉस्पिटलला मग त्यांनी तिला मृत घोषित केलं. म्हणजे हे सगळं दुःखी प्रसंग बिपिनचे आई वडील अतिशय रडत होते आणि हे सगळं सहन झालं नाही त्यांना. आत्ताच 1.5-2 महिने झाले असते लग्नाला आणि ही अशी घटना घडली. मग तिचा मृतदेह होता तो ताब्यात दिला. रात्री त्याच्यावरती अंत्यसंस्कार तिथेच केले त्यांनी, कारण ते गावाला नेणार कुठे, कारण पूर्ण शरीर जळून गेलेलं, म्हणजे बघण्याला एक काहीच शिल्लक राहिलं नव्हतं. तर मग पुढे तिच्यावरती अंत्यसंस्कार झाले आणि मग मात्र ते पुढचं जे रीतिरिवाजाप्रमाणे 10वं 12वं 13वं करायचं असतं ते मग करण्यासाठी ते उत्तर प्रदेशला गेले, बिपिनचे आई वडील बिपिन वगैरे. आणि मग तिकडे त्यांनी करायचो काय, पुढच्या 2 दिवसातच ते मग सगळे गावी गेले. मग त्याची चावी जी आहे घराची ती आमच्याकडे ते देऊन गेले. आता जे त्या दिवशी गेले ते उत्तर प्रदेशला, त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून एक घटना त्या चाळीमध्ये घडायला लागली. म्हणजे तो सगळं दृश्य जे तिथल्या लोकांनी पाहिलेलं, त्या सगळ्या दृश्याचा लोकांच्या मनावरती परिणाम झाला होता. लोक घाबरायला लागले होते. आता हिनं आत्महत्या केली म्हणजे हिचा प्रेतात्मा इथे वावरणार किंवा तो आम्हाला त्रास देणार, असं लोकांनी समज करूनच घेतला होता. आणि तसंच नेमकं झालं. आता ती आमच्याकडे ती चावी ठेवून गेलेली, त्यामुळे आम्हाला त्या खोलीत जावंच लागेल. काहीतरी कारण असतं किंवा तिथली लाईट होती त्यांची, ती देवाचे फोटो वगैरे होते तिथे, बत्ती वगैरे काहीतरी करण्यासाठी जावं लागायचं. तर मग ते आम्ही दिवसाचंच सगळं काय असेल, पाणी वगैरे भरायचं असेल किंवा काय करायचं ते सगळं दिवसाचं करायचं. रात्री मग त्या खोलीमध्ये आम्ही जाऊन ते उघडायचो नाही किंवा ती डेअरिंग पण व्हायची नाही. बाबा आमचे तसे धीरिष्ट होते, परंतु त्यांची पण डेअरिंग व्हायची नाही, कारण आत्ताच ताजी घटना होती की तिने जाळून घेतलं होतं, आत्महत्या केली होती एका रात्री. आता तेव्हाची परिस्थिती चाळींची कशी होती, खूप असा जगमगाट तेव्हा चाळीमध्ये नव्हता. भांडूपला एखाद दुसरा बल्ब पेटत ठेवलेला असायचा रात्री आणि बाकीचे सगळा काळोख असायचा, अंधार असायचा. आणि संडाचे जे बाथरूम आहेत ते सगळे कॉमन असायचे, सार्वजनिक असायचे. एके दिवशी रात्री 12-12:30च्या दरम्याने ती जोरात ओरडते, वेदनेने विवळते, असं सगळ्यांना त्या चाळीमध्ये आवाज यायला लागला. त्याच्यात मग आमचे वडील दरवाजा उघडून बाहेर आले. त्यांनी त्या अंदूक दिव्याच्या प्रकाशामध्ये पाहिले इकडे तिकडे दोन्ही बाजूला, तर सगळीकडे नीरव शांतता होती. बाहेर गेल्यानंतर तो आवाज मात्र त्यांना येत नव्हता. मग बाबांनी बाजूला एक घाडीगावकर म्हणून होते, त्यांना उठवलं आणि विचारलं, घाडीगावकर तुम्हाला आवाज आला का हो, ती बिपिनची बायको जोरात ओरडते असा मला आवाज आला म्हणून. तर ते घाडीगावकरांनी त्यांची बायकोसुद्धा सांगायला लागली की हो आम्हाला पण रात्री आवाज आला, जो काल पण आला होता, की ती जोरात ओरडते की बिपिन मला वाचव बिपिन वाचव म्हणून. तर मग घरात येऊन पुन्हा झोपले. मग दिवसभर ती चर्चा त्या चाळीमध्ये सुरू झाली की ती बिपिनची बायको रात्रीची ओरडते किंवा रात्रीची त्या चाळीच्या वरांड्यामध्ये फिरते, अशी चर्चा त्या ठिकाणी सुरू झाली. आणि लोक भीतीचं वातावरण त्या चाळीमध्ये पसरलं. लोक घाबरे झाले अक्षरशः. म्हणजे 10 नंतर 11 नंतर त्या चाळीत फिरणं देखील मुश्किल झालं. आणि खरीच गोष्ट की त्या ठिकाणाहून ती ओरडल्याचे किंवा ती वाचवा असं म्हणते त्याचे आवाज येत होते. एके दिवशी अशी घटना घडली की आमचे बाबा जेव्हा कामाला गेले होते त्यांना यायला उशीर झाला, कारण तिथून ते कामावरून सुटल्यानंतर आमच्या एका नातेवाईकाकडे गेले होते आणि तिथून त्यांना यायला उशीर झाला. म्हणजे त्यांना 11:30 पावणे 12चा वेळ झाला असेल. आता ह्या घटनेमुळे चाळीतली लोक अगोदरच सगळी लाईटी वगैरे बंद करून घरात
होती. आता नॉर्मली कोण 12 वाजेपर्यंत झोपत नाही, पण त्या दहशतीच्या वातावरणामध्ये सगळ्यांनी लाईटी बंद केलेल्या आणि जो तो आपापल्या घरात होता. तर बाबा 11:30 पावणे 12ला त्या आमच्या खोलीकडे आले आणि त्यांनी दरवाजा वाजवला. दरवाजा वाजवल्यानंतर मी पण तेव्हा घरामध्ये होतो, टी व्ही पाहत होतो. आणि जेव्हा आईने दरवाजा उघडला ना, तेव्हा समोर म्हणजे बाहेर दरवाजाच्या बाबांच्या मागे ती बिपिनची बायको अक्षरशः उभी आहे असं आईला दिसलं. आणि तिचं अंग अक्षरशः पेटत होतं. म्हणजे तिच्या शरीराला जशी आग लागलेली ज्या दिवशी तिने आत्महत्या केली त्या दिवशी, तसंच शरीर तिचं पेटत होतं. आणि ती अक्षरशः बाबांच्या मागे उभी होती. आणि आईने हे सगळं त्यांच्या मागे पाहिलं आणि ती उंबरा ओलांडून घराच्या बाहेर गेली आणि मोठमोठ्याने शिव्या द्यायला लागले. म्हणजे तिला बिपिनच्या, आता आम्हाला आलीस काय त्रास द्यायला, स्वतः जाळून घेतलंस आणि आता आम्हाला आलीस त्रास द्यायला, असा बाबा म्हणजे आई ओरडत होती. आणि बाबा तिला गप्प करत होते, का काय बडबडतेस, काय झालं, कोण पाहिलं, कोण बिपिनची बायको. तर आई सांगायला आले, हो तुमच्या मागे ती बिपिनची बायको उभी होती आणि तिचं शरीर अक्षरशः जळत होतं म्हणून. तर बाबा म्हणायला आले, तुला वेळ लागला आहे का, मी आत्ता इथून आलो आणि माझ्या मागून ती येणार कुठे, तिने आत्महत्या केली, तिचा आम्ही अंत्यसंस्कार केले सगळे आणि आता ती कुठून येणार आहे म्हणून. तर नाही, तुमच्या मागे ती उभी होती असं ती सांगत होती. आणि ती बाहेरून जेव्हा घरात आली ना आई, त्याच्यानंतर ती अशी गप्प झाली. म्हणजे तिचं बोलणं वगैरे सगळंच बंद झालं आणि ती शून्यात हरवल्यासारखी एकाच ठिकाणी बघत राहायची. बाबा तिला म्हणजे उठवतात किंवा आम्ही पण उठवतो, अगं काय झालं काय झालं काय, पण ती काहीच बोलत नव्हती. अतिशय एकाच जागी स्थिर होऊन त्या ठिकाणी ती बघायची, बस एवढंच करायची. तिची हालचाल, तिचं बोलणं सगळं अचानक बंद झालं घरात आल्यानंतर. पण डॉक्टरकडे नेलं तर डॉक्टरांना देखील काय त्याच्यामध्ये सापडेच ना, की असं कशामुळे झालं, काय झालं. बरेच डॉक्टर आजूबाजूचे केले, चांगल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा दाखवले, याच्यामध्ये 8-10 दिवस गेले. तोपर्यंत ते बिपिनचं कुटुंब देखील परत ते सगळे अंतिम संस्काराचे बाकीचे सगळे विधी करून नंतर तेरावं वगैरे करून ते इकडे आलेले भांडूपला. त्यांनीसुद्धा ती आमच्या आईला येऊन म्हणजे हाक मारली किंवा काय, पण ती काही बोलत नव्हती. अगदी स्तब्ध अशी उभी राहायची, स्तब्ध बसून राहायची किंवा झोपून राहायची, बाकी काहीच बोलायची नाही. आता आम्हीसुद्धा हैराण होतो, आता करायचं काय, हिला झालं का अचानक. पण बाबा सांगत होते की बाकीच्यांना सांगायचे की ती असं म्हणत होते की तुमच्या मागे रात्री तुम्ही जेव्हा बाहेरून आलात तेव्हा ती बिपिनची बायको तुमच्या मागे उभी होती आणि तिचं अक्षरशः शरीर पेटत होतं, जळत होतं. आता हे बिपिनला त्याच्या आईवडिलांना देखील हे सगळं कळालं की असा प्रकार या चाळीमध्ये होतो आहे म्हणून. त्यानंतर बाबांनी असंच माहिती करून एका भटजींकडे ते गेले आणि त्या भटजींना त्यांनी सांगितलं की अशी घटना झाली. त्यानंतर तिने माझ्या पाठीमागे त्या बाईला जळताना पाहिलं आणि त्या दिवसापासून, त्या घटनेपासून जेव्हा ती घरात आली त्यानंतर ते अतिशय अशी कोमात असल्यासारखी, म्हणजे एकाच जागी स्थिर बघत राहते, काही बोलत नाही, हलत नाही, काही सांगत नाही. तर मग ते भटजी थोडंसं असं वास्तुशास्त्राचं वगैरे काय बघायचे. मग ते वडील मग ते त्या भटजींना घेऊन घरामध्ये आले, खोलीवरती बघितलं त्याने. तर त्यांनी एवढंच सांगितलं की हिला भूतबाधा झालेली आहे, हिला कसला आजार नाही किंवा हिला कसला त्रास नाही, हिला भूतबाधा झालेला आहे आणि तिच्या डोक्यावरती एवढा परिणाम झाला आहे की आणि म्हणून ती तशी वागते. तर ते भटजी म्हणाले की माझ्याकडे याच्यावरती काही उपचार नाही, मी वास्तुशास्त्रामध्ये काही दोष असला असता तुमच्या घरामध्ये तर त्याचं निराकरण केलं असतं, परंतु हिला अक्षरशः भूतबाधा प्रेतबाधा झालेली आहे, त्याच्यामुळे एखाद्या मांत्रिकाकडे तुम्हाला जावं लागेल, असं त्यांनी वडिलांना मार्ग सांगितला. आणि मग ते भटजी काका निघून गेले. आता मग वडील आजूबाजूला चौकशी करू लागले की एखादा मांत्रिक असा आहे का जो भूत उतरवतो किंवा प्रेतबाधा झालेल्या माणसांना बरं करतो, असा कोणी आहे का आपल्या आजूबाजूला, असे शोधत होते. आणि त्याच्यामध्ये 4-5 दिवस निघून गेले. एक दिवशी पुन्हा अशीच घटना झाली की वडील रात्री जे संडास बाथरूम बाहेर होते त्यासाठी ते टॉयलेटला म्हणून गेलेले आणि
त्या टॉयलेटच्या बाहेरच्या भिंतीला ना तिथल्या मुलांनी, मंडळाच्या मुलांनी एक असा बेसिनच्या वरती आरसा लावलेला. मग वडील आतमध्ये जाऊन आल्यानंतर बाथरूमला जाऊन त्या बेसिनमध्ये हात धुत होते आणि हात धुता देता त्याने आरशामध्ये बघितलं ना, तेव्हा तीच बिपिनची बायको अक्षरशः बाबांना आपल्या मागे उभी आहे असं दिसलं. आणि अक्षरशः तिचं शरीर पेटत होतं. चेहरा विद्रूप झालेला, काळाकुट्ट झालेला, ते डोळे बाहेर आलेले, ओठ वगैरे असे सुजलेले, केस पूर्ण जळून गेले, असा विद्रूप चेहरा बाबांना त्या आरशामध्ये दिसला बेसिनच्या. बाबांनी लगेच मागे वळून पाहिलं पण त्यांना कोणीही दिसलं नाही, कोणी दिसले नाही. सगळीकडे काळाकुट्ट अंधाराने सगळीकडे शांतता पसरली होती. मग ही घटना त्यांनी येऊन ते गाडीगावकर म्हणून जे काका होते ना, त्यांना सांगितली की असं असं आज मला बेसिनच्या त्या आरशामध्ये बिपिनची बायको दिसली म्हणून. मग ते देखील मग आता म्हणायला की आता आपण जास्त थांबून चालणार नाही, आता आपण एका चांगल्या मांत्रिकाकडे जाऊ, त्याला इथे आणू आणि जो काही त्रास तुम्हाला होतो आहे किंवा वहिनींना जो त्रास होतो आहे ना, ते सगळं आपण त्याच्यातून सुटका करून घेऊ. मग दुसऱ्याच दिवशी गाडीगावकर काका आणि माझे वडील एका मांत्रिकाकडे गेले आणि त्या मांत्रिकाला अक्षरशः त्यांनी घरामध्ये घेऊन आले. जो त्याने त्या आमच्या चाळीच्या गेटवरती जशी एंट्री केली ना, तसा तो आक्रमक झाला. त्याचे डोळे करकर फिरवू लागला, तो डोळे लाल बुंद झाले, त्याचं शरीर कापायला लागला आणि तो असा ॲग्रेसिव्ह झाल्यासारखा झाला तो मांत्रिक. आणि तो तसाच तरातरा पावलं चालत 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 आमच्या खोलीपर्यंत आला, आतमध्ये आला. आतमध्ये येऊन त्याने आईचं से सगळं ते एका जागी स्तब्ध असलेली सगळी बघितली आणि त्याने तिच्या डोक्यावरती हात ठेवला आणि तो 1-2 मिनटं तसाच उभा राहिला. आणि नंतर मग त्याने वडिलांना बाजूला घेऊन सांगितलं की इथे कोणी आत्महत्या केली का 1.5-2 महिन्यापूर्वी. तेव्हा माझे वडील म्हणाले की हो, 1.5-2 महिन्यापूर्वी आमचे जे शेजारी आहेत यादव म्हणून, तर त्यांच्या सुनेने अंगावरती रॉकेल टाकून आत्महत्या केली. तेव्हा तो मांत्रिक म्हणाला की त्याच प्रेतात्म्याची बाधा तुमच्या बायकोला झालेली आहे. मग वडिलांनी विचारलं मग आता याच्यावरती उपचार काय, तर त्याने मग सांगितलं की काही गोष्टी कराव्या लागतील. मग त्याने तो गेला, त्यावेळी आपल्या घरी निघून गेला आणि रात्री 11च्या दरम्याने तो सगळं काही वस्तू जे सगळं ते उतरवण्यासाठी, तो प्रेतात्म्याची ती भूतबाधा उतरवण्यासाठी म्हणून ज्या काही वस्तू लागतात त्या सगळ्या घेऊन आलं. आणि त्याने 2 ठिकाणी मांडणी केली त्या सगळ्या वस्तूंची. त्याच्यामध्ये कोहळा, पपई, लिंबू, टाचण्या असं सगळं एक मांडणी केली ती आमच्या घरामध्ये आणि दुसरी मांडणी केली ती बिपिनच्या घरामध्ये. आणि त्या दोन्ही ठिकाणी आपल्या मंत्र सामर्थ्याने त्याने काय करून मग तो प्रेतात्मा, जी माझ्या आईला जी बाधा झाली होती, तो तिच्या शरीरातून बाहेर काढण्याचं काम केलं. तिला समोर बसवलं होतं, ती सगळी मांडावळ केली होती, मांडणी केली होती, तिला समोर बसवलं आणि तो एका बाजूला बसून मग मंत्राच्या साहाय्याने सगळं त्या माझ्या आईच्या शरीरातून ती प्रेतबाधा किंवा ती भूतबाधा उतरवण्याचं काम त्याने केलं. त्यानंतर तो बिपिनच्या घरामध्ये गेला, तिथे तशीच त्यांनी मांडणी केली होती. तिथे देखील त्या घरामध्ये त्यानं मंत्र वगैरे तो पुटपुटला, तिथे छोटासा होम वगैरे त्याने केला होता. आणि ती सगळी मांडणी केलेली एका काळ्या कापडामध्ये ते सगळ्या वस्तू त्याने बांधल्या आणि स्मशानभूमीमध्ये नेऊन, ज्या ठिकाणी तिचा अंत्यसंस्कार केला होता त्या ठिकाणी त्या सगळ्या नेऊन ठेवल्या. आणि मग त्याने सांगितलं की येत्या 24 तासामध्ये तुमच्या बायकोमध्ये म्हणजे माझ्या आईमध्ये फरक तुम्हाला दिसायला लागेल, ती आता बोलायला लागेल, ती हळूहळू 2-3 दिवसामध्ये नॉर्मल होईल. आणि हे सगळं त्या सगळ्या चाळीतल्या लोकांनी पाहिलं की तो मांत्रिक कसा आला, त्याने काय केलं तो. आणि त्याने सगळी कहाणी तिथल्या लोकांना सांगितली की अशी अशी घटना झाली आणि तिचा प्रेतात्मा या चाळीमध्ये वावरतो आहे, असं मी त्याचा बंदोबस्त केलेला आहे, इथून पुढे तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होणार नाही म्हणून. आणि ना तसंच झालं. 2 दिवसांनी आई हळूहळू नॉर्मल व्हायला लागली, सगळ्यांशी बोलू लागली, घरातली कामं करू लागली. म्हणजे तिला त्यानंतर अगोदर तिच्या बाबतीत असं काही घडलं असं तिला कधी आठवलंच नाही पुन्हा, की आपण असं एक 15-20 दिवस या स्थितीत होतो असं तिला कधी आठवलंच नाही. आणि त्यानंतर 2 दिवसांनी ती अतिशय नॉर्मल वागू लागली. आणि चाळीमध्ये सुद्धा ते बिपिनच्या बायकोचं जे भूत दिसायचं किंवा तिचा प्रेतात्मा फिरताना दिसायचा,
बऱ्याच लोकांना ती दिसायची, अशी पेटते, जळते आणि जोरजोरात हाका देते, ओरडते. ते सगळं ना त्यानंतर काय माहीत त्या मांत्रिकाच्या त्या सगळ्या करणीने असेल किंवा कशाने असेल, पण त्या गोष्टी हळूहळू नंतर कमी झाल्या आणि ते सगळं बंद झालं आणि मग तिथल्या चाळीतल्या लोकांचं ते जीवन आहे ना, ते सगळं नॉर्मल झालं. तर असा तो अनुभव माझ्या वडिलांच्या बाबतीत. मी तेव्हा लहान होतो, 17-18 वर्षाचा, परंतु तो सगळा प्रसंग मी बघितला होता. तेवढी समज नव्हती त्यावेळी, परंतु तो सगळा प्रसंग अक्षरशः मी डोळ्याने बघितला होता. माझ्या आईच्या बाबतीत कसं झालं, वडिलांच्या बाबतीमध्ये काय झालं, चाळीतल्या लोकांना ती कशी दिसायची, कशा चर्चा व्हायच्या किंवा कशी लोकं घाबरले, ते सगळं मी पाहिलं होतं आणि तो प्रसंग आज मी तुमच्यासमोर कथेच्या रूपामध्ये मांडला. ही घटना जर तुम्हाला आवडली असेल, ही कथा आवडली असेल तर कमेंट करून सांगा कथा कशी वाटली. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आजच करून घ्या, म्हणजे इथून पुढचा एखादा अनुभव आपल्याला या चॅनलमध्ये ऐकायला मिळेल.